इकडे हाताने हा गेली गेली. फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. तर फ्रेंड्स, मी आता जाते इशिताच्या शाळेत. तर इशूच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. तिथं म्हणजे सगळ्यांना बोलवलेले मॅडमनी. पालक मेळावा आहे, माता पालक मेळावा. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते शाळा वगैरे आणि कसं काय काय कार्यक्रम होणार आहे, काय गेम वगैरे खेळायचे, हळदी कुंकाचा वगैरे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला न स्किप करता पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लवकर बेटा. तर शौर्याला पण मी आता शाळेत घेऊन जाते आणि शौर्य पण कार्यक्रम बघणार आहे. तर आता आम्ही निघालो शाळेत जायला आणि इशू पण माझी रेडी होऊन चालली. तिला शाळेचेच कपडे घालून बोलवलेले आणि आता आम्ही रस्त्याने आहोत आणि माझ्याबरोबर अजून लेडीज पण आहेत. म्हणजे आम्ही चालतोय पण त्यांना का मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि आता आम्ही शाळेमध्ये पोहोचलोय आणि इथं बघू शकता तुम्ही किती गेम वगैरे पण आहेत. म्हणजे गेम तयार केले मुलांनी. डोळ्याला पट्टी बांधून हत्तीचं शेपूट वगैरे काढायचं, बॉल बकेटमध्ये टाकायचे, असे काही लाटण्यामध्ये बांगड्या वगैरे भरायच्या. असं तर भरपूर लेडीज आले. सगळ्या माता आलेल्या आहेत. म्हणजे जेवढे पालक आहेत त्यांच्यामध्ये माता पालक सगळे आले आणि स्टेज वगैरे बनवलेलं आहे शाळेमध्ये. आणि इथं असं हळदी कुंकाचा कार्यक्रम पण होणार आहे. अशा प्रकारे शाळा सजवली आहे मुलांनी. तर आता बघूया. मी पण थोडेसे गेम खेळले तर मी दाखवते तुम्हाला की मी कसे गेम खेळले ते. आणि इथं मी पण गेम ट्राय केला आहे. म्हणजे डोळ्याला पट्टी लावून हत्तीला शेपूट काढायचे. पूर्ण हत्ती काढलेला आहे आणि त्याची शेपटी बरोबर काढायची डोळ्याला पट्टी बांधून. तर ट्राय केलं मी पण, जमलं आहे का नाही. तर मी व्यवस्थित काढलं होतं. तर ह्या बकेटमध्ये 3 बॉल गेले पाहिजे आणि माझा एक पण बॉल गेलेला नाही आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी जिथं खेळते गेम आणि माझा एक पण बॉल गेला नव्हता बकेटमध्ये. ट्राय पण मी केला आणि खूप मज्जा आली गेम पण खेळून. आणि इथं जाऊन म्हणजे जे केलं होतं शाळेमधून जो कार्यक्रम त्यांनी म्हणजे माता पालक मेळावा खूप छान केला होता आणि खूप छान वाटलं. स्वतःसाठी थोडासा वेळ काढला आणि आज खूप एन्जॉय केलं. सगळ्या मैत्रिणी भेटून. डेली आम्ही जातो मुलांना सोडायला पण तेवढं काही खास नसतं. पण कधीतरी असं स्वतःसाठी काही केलं का बरं वाटतं. लहान मुलांबरोबर लहान होऊन गेम वगैरे खेळून खूप छान वाटलं आज. आणि एवढाच गेम फक्त मी जिंकले ह्याच्यामध्ये आणि मुलं पण खूप म्हणजे माझ्यासाठी टाळ्या वगैरे वाजवत होते. तर खूप छान वाटतं. आणि आता इथं बघा हा गेम जरा वेगळाच आहे. लाटणी धरायची हातात, त्याच्यानंतर बांगड्या भरायच्या त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला. तर मी पण हा गेम खेळली आणि मी माझा म्हणजे व्हिडिओ केला तो व्यवस्थित त्यांना जमला नाही व्हिडिओ करायला. तुम्ही बघा आता पुढे. इकडे हाताने हा गेली गेली हा गेली गेली. आणि मी ह्या गेममध्ये म्हणजे एवढं काही खास जिंकली नाही पण भाभीनी सगळं म्हणजे गेम पूर्ण एकदम छान खेळला आहे बघा. त्यांना बरोबर जमलं कारण मी लाटणी उलट्या हातामध्ये पकडली होती. म्हणजे शिद्या म्हणजे राईट हातामध्ये मी लाटणी पकडली आणि डाव्या हाताने मी त्याच्यामध्ये बांगड्या भरत होती म्हणून मला काही तेवढं जमलं नाही. आणि त्यांनी बघा किती व्यवस्थित केलं आहे. खूप छान गेम खेळला भाभींनी आणि 5 बांगड्या भरल्या लाटण्यामध्ये आणि मी फक्त 3 भरल्या. तर मी 2 त्यांच्यापेक्षा कमी. चला ठीक आहे पण खूप छान वाटलं इथं जाऊन. आणि आता इथं सगळे पालक वगैरे म्हणजे माता पालक सगळे बसलेले आहेत. आणि आता इथं टीचरने थोडीशी माहिती पण सांगितली आहे आणि भाषण पण म्हणजे त्याने दिलं आहे. तर इथं म्हणजे आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण होणार आहे, इथंच करणार आहेत. तर खूप म्हणजे एन्जॉय केलं आज लेडीजनी. कारण गुरुवार होता, बऱ्याच लेडीज ज्या कामाला जातात त्यांना सुट्टी असते आणि त्यांच्या सुट्टीनुसार सोयीनुसारच आज ठेवला आहे शाळेमध्ये हा कार्यक्रम. मी तर नाही जात बाहेर कुठं, पण ह्या बाकीच्या काही लेडीज आहेत ज्या जातात बाहेर जॉब करतात. तर आज गुरुवारमुळे त्यांची सुट्टी होती आणि खूप एन्जॉय केला त्यांनी पण आणि खूप अशी मज्जा आली आहे. आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हळदी कुंकू घ्यायला चालल्यात महिला
आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं. तर इथं ह्या भाभी बघू शकता तुम्ही, शेजारची भाभी माझ्या, आणि यांच्याबरोबर मी जाते सारखी शाळेत. तर ह्या ज्या ताई आहेत पाठीमागं, त्यांना मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकलेला नाही आवडत त्यांचा, म्हणून त्यांना मी बोलली का मदत येऊ नका. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. तर खूप छान वाटलं आज इथं येऊन. आणि आपण पण कधीतरी घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा काहीतरी अशी पार्टी वगैरे करायची मैत्रिणी मिळून, तर खूप छान वाटतं आपल्या स्वतःसाठी जगायचं कधीतरी, कारण आपण सतत घरातले कामं वगैरे करत असतो. तर चल, तर फ्रेंड्स आता आम्ही घरी आलो आहे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम पण झाला आणि त्याच्यामध्ये मला गिफ्ट भेटलं आहे, रुमाल सगळ्यांनाच भेटले. तर कार्यक्रम खूप छान झाला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि मला तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट करून नक्की विचारा. चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.